आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये नाश्त्याचा जगातील सर्वात सोपा पदार्थ तुम्हाला माहिती आहे का? तर हा ढोकला आहे. जर तुम्ही एखादी कॉफी किंवा चहा बनवायला गेला ना, तरीसुद्धा तुम्हाला वेळ लागेल एवढ्या कमी वेळेमध्ये हा ढोकला बनवून तयार होतो. हा ढोकला बनवण्यासाठी आपल्याला कोणताही सोडा, लिंबू, दही कशाचा सुद्धा वापर करायचा नाही. तरीसुद्धा एकदम रसरशीत, जाळीदार, सॉफ्ट हा ढोकला बनवून तयार होतो. जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना, तरीसुद्धा अचूक प्रमाणात परफेक्ट असा हा ढोकला बनवून तयार करू शकता. हा ढोकला खाण्यासाठी आपल्याला चटणीची सुद्धा गरज लागणार नाही. एवढा रसरशीत बनवून तयार होतो की आपण याला चटणी विरहित सुद्धा खाऊ शकतो. चला तर मग याची रेसिपी काय आहे ते पाहूया. त्यासाठी आपल्याला 1 कप बेसन घ्यायचं आहे. मेजरमेंटसाठी एखादी वाटी किंवा कप फिक्स ठेवा, त्यामुळे आपला पदार्थ चुकणार नाही. मी इथे हलक्या हाताने दाबून 1 कप बेसन घेतलं आहे. बेसन छान आपल्याला चाळून घ्यायचं आहे. चाळल्यामुळं काय होतं, बेसन पिठात ज्या गाठी असतात त्या चाळणीच्या वरती राहतात. एकदम स्मूथ असं बेसन खाली पडतं, त्यामुळे पीठ भिजवायला सुद्धा आपल्याला सोपं जातं. त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही नक्की करा. आता या पिठामध्ये आपल्याला 1 चुटकी हिंग आणि 1 चुटकी हळद घालायची आहे. हळदीचे प्रमाण कमीच राहू द्या. सायट्रिक ॲसिड घालणार आहोत. ढोकलामध्ये स्पॉटेस दिसू शकतात, त्यामुळे 1 चुटकी हळद पुरेशी होती. पोहे खायच्या चमच्याने आपल्याला इथे 2 चमचा साखर घालायची आहे आणि त्याच चमच्याने आपल्याला अर्धा चमचापेक्षा कमी सायट्रिक ॲसिड घालायचं आहे. जर नसेल तर तुम्ही पूर्ण लिंबाचा रस याच्यामध्ये 1 घातला तरी चालेल. छान व्यवस्थित मिक्स करायचं. ज्या कपाने बेसन पीठ घेतलं त्याच कपाने 1 कप पाणी घेतलं. अगदी थोडं पाणी घातलं. मध्यम आकारी चमचा ठेवला. गोल आकारामध्ये ह्याला फिरवत राहिली. बेसन सगळं साईडला जाऊन बसलं होतं. अगदी थोडं थोडं याच्यामध्ये मिक्स होत आहे. ह्या प्रोसेसमुळं काय होतं, आपल्या पिठामध्ये गाठी होत नाहीत आणि हळूहळू करून थोडं थोडं पाणी घालायचं. त्यामुळे तुम्ही ही प्रोसेस नक्की करा. मध्यम आकारी चमचा ठेवून अलगद हाताने गोल आकारात फिरवत राहा. बेसन साईडला गेलेलं असतं. अगदी थोडं थोडं त्यात येत राहतं आणि त्यामुळे गाठी होत नाहीत. 1 कप बेसन पिठासाठी आपल्याला 1 कप पाणी पुरेसं आहे. जर बेसन पीठ तुम्ही बाहेरून आणलेलं असेल, नवीन असेल, वेगळा ब्रँड असेल तर पाणी अगदी थोडं जास्त लागू शकतं, पण हे प्रमाण परफेक्ट आहे. आता आपल्याला छान लिक्विड टाईप झाल्यानंतर ह्याला 3 ते 4 मिनिटासाठी साखर वितळण्यासाठी झाकण ठेवून देऊया. आता इथे एक ट्रे घ्यायचा. तुमच्याकडे एखादा डब्बा असेल स्टीलचा तरीसुद्धा चालेल. तेलाने छान ग्रेस करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस आपण जेव्हा पीठ भिजायला ठेवू ना साखर वितळायला, तोपर्यंत ही प्रोसेस करायची आहे. छान ग्रेस करून याला साईडला ठेवून देऊया. आता इथे मी इडलीचा जो कुकर आहे ना तो घेतला आहे. आता इथे तुम्ही कोणताही कुकर घेतला तरी चालेल. त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं. एखादं स्टँड ठेवायचं. स्टँड नसेल तर अशी वाटी किंवा एखादी डिश ठेवली तरी चालेल. आता इथे पाणी गरम होत आहे. तोपर्यंत आपले 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. पीठसुद्धा छान भिजलं आहे. साखरसुद्धा वितळलेली आहे. अगदी वर छोटे छोटे इथे तुम्ही पाहू शकता दिसत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेलामुळं काय होतं ना, आपला ढोकला मऊ होतो आणि त्यामुळं ना आपल्या घसामध्ये खवखवतसुद्धा नाही. त्यामुळे एकसारखं छान असं ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये 1 चमचा चवीपुरतं मीठ घालायचं आहे. छान ह्यालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये इनो वापरणार आहोत. तर इनो कुठला घ्यायचा आहे, तर लेमनचा इनो घ्यायचा आहे. हा इनो आहे ना ढोकल्यासाठी परफेक्ट आहे. मी पूर्ण इथे 1 पाऊच घेतलेला आहे. आता याला कट करून याच्यामध्ये टाकायचं आहे. टाकल्यानंतर काय करायचं की आपल्याला एकसारखं हलवायचं आहे. जेव्हा आपण हलवायला चालू करू ना तेव्हा याचा कलरसुद्धा बदलतो आणि छान असं हे पीठ फुलायला चालू होतं. पण इनो जे असतो ना अगदी पहिल्या 2 मिनिटात छान ॲक्टिव्ह होतो. त्यामुळे ही प्रोसेस पटकन करायची आहे. छान पटापट फेटून घ्यायचं आणि पटकन याला ट्रीमध्ये ट्रान्सफर करायचं. ही प्रोसेस तुम्ही जेवढी फास्ट करचाल ना तेवढा आपला छान असा ढोकला फुलून येईल. अगदी पहिल्या 2 मिनिटात हा इनो आपलं काम करतो, तो ॲक्टिव्ह होतो. त्यामुळे पटकन ट्रेमध्ये घालायचा आहे आणि पटकन लगेच आपला जो पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये पटकन याला सोडायचं आहे. थोडंसं टपटप करा म्हणजे बेसन पीठ व्यवस्थित छान असं सेट होईल. आता याच्यामध्ये ठेवल्यानंतर पटकन झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यावर 10 मिनिटं ह्याला उघडून बघायचं नाही आहे, नाहीतर इनो ॲक्टिव्ह होणार नाही आहे. पहिल्या 2 मिनिटात छान ॲक्टिव्ह होतो. तोपर्यंत आपल्याला तडका बनवायचा आहे. 2 चमचे तेल गरम करायला ठेवायचं. 1 चमचा मोहरी घालायची. 1 चमचा तीळ घालायचे. 4-5 आपल्याला इथे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि 2 ग्लास पाणी ओतणार आहोत. कारण आपल्याला इथं काय करायचं आहे, तडका थोडा जास्तच बनवायचा आहे. कारण आपण रसरशीत हा ढोकला बनवणार आहोत. चटणीची सुद्धा आपल्याला इथे गरज लागणार नाही. आता याच्यामध्ये अर्धा कप आपण साखर घातलेली आहे. आता ह्याला उकळी येण्यासाठी आपण एकदा छान असा हलवून घेऊ म्हणजे साखर व्यवस्थित मिक्स होईल आणि उकळी येत आहे. तोपर्यंत इथे आपली 10 मिनिटंसुद्धा झालेली आहे. ढोकलासुद्धा बेक झालेला आहे.
एखादा चाकू घ्यायचा, घालायचा, क्लीन आला की आपला ढोकळा झालाय समजायचं, गॅस बंद करायचा आणि हा ट्रे साईडला थंड होण्यासाठी सोडून द्यायचा आहे. थंड होईपर्यंत कोणतीही प्रोसेस करायची नाही. लक्षात राहू द्या, इथे सुद्धा तडक्याला छान उकळी आलेली आहे. व्यवस्थित हलवून हा तडका सुद्धा पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. आता इथे कोथिंबीर घालायची आणि थंड होऊ द्यायचा. आता इथे ढोकळा सुद्धा छान थंड झालेला आहे. हलक्या चाकू घालून आधी फक्त साईडनी ह्याला हलके करून घ्यायचं आहे. नंतर एखादी डिश लावायची किंवा एखादी तुमच्याकडे काय असेल ते ट्रे लावला तरी चालेल आणि ढोकळा काढून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट स्पंजी असा एकदम जाळीदार ढोकळा बनवून तयार झालेला आहे. बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं आहे की परफेक्ट असा ढोकळा तयार आहे. इथं आपला तडकासुद्धा छान थंड झालेला आहे. तर पूर्ण हा ढोकळा आपल्या या तडक्या सोडायचा आहे. आता असं केल्यानंतर काय होतं ना, ढोकळा जो आहे ना तो खालच्या साईडनी पूर्ण हा तडका छान असा शोषून घेतो. मग आपण चमच्यानी वरच्या साईडनी सुद्धा याच्यावरती ही तडका टाकून घ्यायचा आहे. दोन्ही साईडनी छान हा अगदी 2 मिनटं आपल्याला या तडक्यामध्ये ठेवायचा आहे. 2 मिनटामध्ये पुरेसं असा हा तडका छान असं ह्याचं जे लिक्विड आहे ते पूर्ण ढोकळ्याला शोषून घेतो. मग आपल्याला नंतर काय करायचं आहे, एखादा चमचा घ्यायचा आहे, खालच्या साईडनी घालून हा ढोकळा एका दुसऱ्या डिशवरती काढून घ्यायचा आहे. काढल्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते की किती छान असा रसरशीत झाला आहे. खालून सुद्धा त्याचा पूर्ण जे हे लिक्विड आहे ना ती येत आहे. एकदम परफेक्ट तयार आहे. रसरशीत हा ढोकळा खायला खरंच खूप छान लागतो. एकदा तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. इथे आपल्याला चटणीची सुद्धा गरज पडणार नाही. एवढा रसरशीत सॉफ्ट जाळीदार म्हणून तयार होतो. छान तुम्हाला हवे त्या आकारामध्ये ह्याला छान असं कट करून घ्या. कट केल्यानंतर ना मी तुम्हाला इथे पीस काढून दाखवते की किती जाळीदार आणि सॉफ्ट असा हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला इथे पीस उचलल्यानंतर दिसतच असेल की किती अगदी बाहेर भेटतो तसा जाळीदार आहे, रसरशीत आहे, त्यातून पूर्ण असा रस पडत आहे. त्यामुळं तुम्ही ही ढोकळा असा खाल्ला तरी सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. आता तुम्हाला ही माझी ढोकळ्याची एकदम कमी वेळेत पटकन बनवून तयार होणारी चटणी विरहित रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.